नमस्कार, मी श्रीकांत घुले. बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली आहे, पण आपण अद्यापही कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही. अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तर सर्व कठीण होऊन बसेल. आपण रुग्णालये, बेड्स, ऑक्सिजन सर्व व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करू, पण तरीही कोरोनाचा नवा स्ट्रेन आणि तिसरी लाटचा सामना करणं कठीण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. अन्न सुरक्षा योजनेत आतापर्यंत 2,74,000 मेट्रिक टन धान्याचं मोफत वितरण करण्यात आलंय. तसंच एकूण 54 ते 55 लाख थाळ्यांचं मोफत वितरण केलंय. संजय गांधी निराधार दिव्यांग निवृत्ती, विधवा निवृत्ती वेतन अशा प्रकारे 850 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेत. बांधकाम कामगारांना 154 कोटी 95 लाख रुपयांचा निधी वितरित केला असून हा निधी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आला आहे. सध्या कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्स बेड्स वाढवलेले आहेत. सध्या अजूनही आपल्याला ऑक्सिजनची गरज भासतीये. ते दिवस आठवून आजही मला घाम फुटतो. ऑक्सिजन काही तासांपुरताच राहायचा, असं फोन यायचे तेव्हा काय करायचं, हा प्रश्न व्यवस्थेपुढे उभा राहायचा. राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 1200 मेट्रिक टन आहे. मात्र या लाटेत आपल्याला दिवसाला 1700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना दिली. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे आपण कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. प्रत्येकानं घर कोरोनामुक्त करायचं ठरवलं तर आपलं घर कोरोनामुक्त होईल. माझं घर कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार आणि 2 तरुण सरपंचांनी त्यांच्या गावातनं कोरोना हद्दपार केला. आपल्याला कोरोनाला हद्दपार करायचं आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत. कोरोना कमी झाला म्हणून घाईगर्दीने रस्त्यावर उतरू नका. सरकारने अमुक केलं नाही म्हणून रस्त्यावर उतरणाऱ्यांनो कोरोनाची साथ हा काही सरकारी कार्यक्रम नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष छत्रपती संभाजीराजांना टोला लगावलाय. राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होतीये. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झालाय. मागच्या 24 तासात राज्यात 18,600 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सध्या राज्यात एकूण 2,71,801 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुळे राज्यात एका दिवसात 402 जणांचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.65% इतका आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 16.44% इतका आहे. सिरम इन्स्टिट्यूटनं केंद्र सरकारला 10 कोटी लस देणार असल्याचं सांगितलं आहे. याबाबतचं पत्र सिरम इन्स्टिट्यूटनं गृहमंत्री अमित शहा यांना दिलंय. मे महिन्यात 6.5 कोटी डोसची निर्मिती केली होती आणि पुरवठाही केला होता. देशातील मागणी पाहता आम्ही लशींचं उत्पादन वाढवलं आहे. सिरम इन्स्टिट्यूट देशातील नागरिकांची काळजी घेण्यास कटिबद्ध आहे, असं देखील सिरमनं म्हटलंय. आमची संपूर्ण टीम सरकारच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाविरुद्ध लढण्यास मैदानात उतरली आहे, असं देखील कंपनीच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी दिलेल्या पत्रात म्हटलंय. देशात कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात येते, पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या दृष्टीनं जास्तीत जास्त लसीकरण करणं हा एकमेव उपाय आहे. पण लशींच्या अपुऱ्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावलाय. लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी जून महिन्यात 12 कोटी लसींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही 1.82 कोटी लसींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली होती. तसंच पुढच्या 3 दिवसात 4 लाखांहून अधिक डोस मिळतील, असं सांगण्यात आलं आहे. ओबीसीच्या आरक्षणासाठी लढणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलवर व्हिडिओ पाठवून धमकी देत असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी अमरावतीत केला. लवकरच धमकी देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. आरक्षणाचा प्रश्न धमकीनं सुटणार नाही तर चर्चेनं सुटेल. धमकी न देता चर्चा करून प्रश्न सोडवावा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे. मुंबईच्या द ललित या प्रसिद्ध हॉटेलमध्ये लसीकरण होत असल्याचं समजलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अचानक या ठिकाणी धाड टाकली. 23 तारखेपासून दिवसाला 500 जणांना लस दिल्याचं समोर आलंय. गंभीर बाब म्हणजे या लसी घरच्या सारख्या साध्या फ्रीजमध्ये स्टोअर करण्यात आल्यात, ज्यावर महापौरांनी आक्षेप घेतलाय. सुश्रुत आणि क्रिटिकेअर 2 हॉस्पिटलनं ललितसोबत करार केला. यामध्ये ही परवानगी केंद्राकडून आहे, मात्र याची माहिती महापालिकेला दिलीच नाही, जे गंभीर आहे.
10वीची परीक्षा रद्द करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान देणारे धनंजय कुलकर्णी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या घटनेची तक्रार कुलकर्णी यांनी कोथरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर पोलीस चौकीत केली। या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी 2 व्यक्तींवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे। राज्य सरकारने परीक्षा घ्याव्यात या उद्देशाने धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या घटनेचा राग मनात धरून 2 व्यक्तींनी फेसबुकच्या माध्यमातून कुलकर्णी यांना जीवे मारण्याची धमकी दिली। एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवत असून ठाणेकर नागरिकांना लस मिळणं मुश्किल झालं असतानाच दुसरीकडे नोंदणी न करता नियम डावलून मीरा चोप्रा या अभिनेत्रीनं लस घेतल्याचं उघड झालंय। ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा इथं असलेल्या रुग्णालयात ही लस देण्यात आली असून या अभिनेत्रीची कोविड सेंटरची फ्रंटलाईन वर्कर म्हणून खोटं ओळखपत्र बनवण्यात आलं असल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आलाय। नियमबाह्य लस देण्यात येणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे। उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये 2 युवक एक मृतदेह पुलावरून राप्ती नदीमध्ये फेकताना दिसतात। यातील एकानं पीपीई किट घातलंय। ही घटना कोतवाली नगर क्षेत्रातील राप्ती नदीवरील सिसई घाट पुलावरील असल्याचं सांगितलं जातंय। व्हायरल व्हिडिओबाबत बोलताना सीएमओ डॉक्टर विजय बहादुर सिंग यांनी सांगितलं की राप्ती नदीमध्ये फेकण्यात येत असलेला हा मृतदेह सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शोहरतगडमधील रहिवासी असलेल्या प्रेमनाथ मिश्रा यांचा आहे। सीएमओनं सांगितलं की कोरोना नियमांचं पालन करत हा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला होता। व्हायरल व्हिडिओमध्ये मृतदेह राप्ती नदीमध्ये फेकला जात असल्याचं दिसत आहे। या प्रकरणी कोतवाली नगरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। औरंगाबादमध्ये लोकपत्राचे संपादक रवींद्र तेहकीक यांच्यावर हल्ला करत त्यांना काळं फासण्यात आलंय। हा हल्ला नारायण राणे यांच्या समर्थकांनी केलाय। राणे आणि संभाजीराजे वादावर संपादक रवींद्र तेहकीक यांनी एक लेख लिहिला होता। नारायण राणेंबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप करत राणे समर्थकांनी हा हल्ला केलाय। डॉमिनिका जेलमध्ये बंद असलेला पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीचा जेलमधील पहिला फोटो व्हायरल झालाय। चोक्सीच्या वडिलांचा दावा आहे की डोमिनिका जेलमध्ये मेहुल चोक्सीला बेदम मारहाण केली आहे। मेहुल चोक्सीचे जे फोटो समोर आलेत त्यामध्ये त्याच्या हातावर जखमी झालेले निशाण दिसत आहेत। या फोटोत मेहुल चोक्सी जेलच्या आतमध्ये असल्याचं दिसत आहे। एका लोखंडी जाळीच्या आतमध्ये तो आहे। दुसऱ्या फोटोत मेहुल चोक्सीच्या हातावर मारहाणीचे निशाण दिसत आहेत। मेहुल चोक्सीच्या वकिलांचा दावा आहे की अँटिग्वामध्ये मेहुल चोक्सीला जबरदस्तीनं पकडण्यात आलं। त्यांना मारहाण करून डॉमिनिकाला आणलं गेलं। मेहुल चोक्सीला टॉर्चर केलं जात असल्याचा दावा वकील विजय अग्रवाल यांनी केला। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी गावागावातील शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष उभारले आहेत। मात्र अशा विलगीकरण कक्षामध्ये पाहिजे तितके कर्मचारी उपस्थित नसतात। बऱ्याच गावखेड्यांमध्ये ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला अनुसरून एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावात घडलाय। विलगीकरण कक्षाच्या स्वच्छालयाची सफाई चक्क एका 8 ते 10 वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्याकडनं करून घेतली असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आलाय। सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली असताना डोंबिवलीजवळील अंतारली गावात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं गेलं। कोरोना नियम पायदळी तुडवत हजारोंच्या संख्येनं प्रेक्षक बैलगाडा शर्यती पाहायला आले असल्याचं समोर आलंय। एकीकडे ग्रामीण भागात कोरोनानं हाहाकार माजवला असताना कोणाच्या आशीर्वादानं या बैलगाडा शर्यती भरवल्या जात आहेत असा प्रश्न सध्या निर्माण झालाय। रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून या बैलगाडा शर्यती सुरू असून पोलीस देखील बघ्याची भूमिका घेत असल्याचं समोर आलंय। चंद्रपुरातील दारूबंदी उठवल्यानं राज्य सरकार आरोपांच्या घेरात सापडले। यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहात केली होती। मात्र त्याचा विसर पडून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आली आहे। तसं निवेदन जयंत पाटील यांनी करत आमचं सरकार सत्तेत आल्यास दारूबंदी करण्याची हमी दिली होती। मात्र उलट महाविकास आघाडी सरकारनं चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवून आपला अजेंडा स्पष्ट केलाय। दारूमुळे हजारो संसार उद्ध्वस्त होण्याची भीती स्वामिनी दारूबंदी आंदोलनाचे संयोजक महेश पवार यांनी व्यक्त केली। राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मंत्रालयात रविवारी बॉम्ब ठेवल्याच्या दूरध्वनीनं मोठी खळबळ उडाली। एका अज्ञात व्यक्तीनं मंत्रालयात दूरध्वनी करून बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं। यानंतर सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या असून वेगानं कामाला लागल्या होत्या। मात्र काही वेळानंतर ही अफवा असल्याचं स्पष्ट झालं। नागपूरमधील सागर मंदिरे या तरुणानं हा दूरध्वनी केला होता। हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे। मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये दुपारी पाऊणच्या सुमारास हा फोन आला होता।
त्यानंतर बॉम्ब शोधक पथक मंत्रालयात दाखल झालं आणि शोध मोहीम सुरू झाली. मंत्रालयातील तिन्ही इमारतींमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. डॉग स्क्वॉड सुद्धा बॉम्बचा शोध घेत आहेत. मात्र सारा परिसर पिंजून काढल्यानंतरही कोणतीही स्फोटकं सापडली नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनासह तौक्ते चक्रीवादळाबाबत संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशातील विविध भागात पुरवल्या जाणाऱ्या ऑक्सिजनबद्दलही चर्चा केली. पंतप्रधानांनी रेल्वे, जहाज आणि विमानातून ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या ऑक्सिजन वॉरियर्स सोबतही संवाद साधला. ते करत असलेल्या देशसेवेबद्दल मोदींनी आदर व्यक्त केला. तसंच ऑक्सिजन एक्सप्रेसच्या लोको पायलटचं मोदींनी विशेष त्यांच्याबरोबर मोदी यांनी कृषी क्षेत्रानं देशाच्या विकास बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची नोंद घेतली. साताऱ्यातील वाढे फाट्याजवळ हॉटेल विठ्ठल कामत नजीक केमिकलनं भरलेला टेम्पो अचानक पलटी झाला. त्यामुळे गाडीतील केमिकल रस्त्यावर सांडून हवेमध्ये पसरलंय. टेम्पो पलटी झाल्यानं दोघे जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय. सातारा पालिकेच्या आणि क्रेनच्या सहाय्यानं टेम्पो बाजूला करण्यात आला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन बुलेटिनमध्ये लगेच परततोय. पाहत रहा लोकशाही न्यूज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात उर्वरित बातम्यांकडे. कोरोना संकटात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यावरनं टीका होत असताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं कुंभमेळ्याला सुपर स्प्रेडर म्हणणं चुकीचं असल्याचं म्हटलंय. 1 जानेवारीपासून ते कुंभमेळा संपेपर्यंत हरिद्वारमध्ये करण्यात आलेल्या एकूण RT-PCR चाचण्यांपैकी फक्त 0.2% पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच कुंभमेळ्यासाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांपैकी फक्त 0.5% पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचं त्यांनी PTIशी बोलताना सांगितलं आहे. राज्य सरकारनं यंदाच्या पायी वारीसाठी बायो बबलला परवानगी द्यावी अशी मागणी संत तुकाराम महाराज पालखी संस्थाननं केली आहे. शासनानं दिलेल्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. पालखी सोहळ्याचं यंदाचं 336वं वर्ष होतं. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे आषाढी वारीवर संकट ओढावलंय. उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर दगड मारून तिची काच फोडण्यात आली आहे. शनिवारी रात्री घडलेला हा प्रकार CCTVत कैद झालाय. यात आयलानी यांच्या मर्सिडीज गाडीचं नुकसान झालंय. आमदार कुमार आयलानी यांचा मुलगा धीरज आयलानी शनिवारी रात्री त्यांची मर्सिडीज गाडी घेऊन उल्हासनगर महापालिकेच्या मागच्या बाजूला उभे होते. यावेळी अचानक एका तरुणानं दगड उचलून त्यांच्या मर्सिडीज गाडीवर फेकला. यात धीरज आयलानी हे थोडक्यात बचावले, पण गाडीचं मात्र नुकसान झालं. या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केलाय. हा हल्ला नेमका कुणी आणि का केला याचा तपास आता मध्यवर्ती पोलीस करत आहेत. कोकणातील लोककलाकार आणि बॅकस्टेज आर्टिस्टसाठी मदतीचा हात म्हणून रविवारी शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8च्या वतीनं 11 टन जीवनावश्यक वस्तू कोकण आणि आसपासच्या परिसरात पाठवण्यात आल्यात. महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते या ट्रकला भगवा झेंडा दाखवून आणि ही मदत कोकणातल्या लोककलावंतांच्यासाठी रवाना करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे अनेक लोककलावंतांना उत्पन्नाचं दुसरं साधन नसल्यानं उदरनिर्वाह करायचा तरी कसा असा प्रश्न पडलाय. अशा परिस्थितीत पत्रकार आणि मित्र ही संस्था तसंच ईशान्य मुंबई शिवसेना क्रमांक 8 यांच्या वतीनं गहू, तांदूळ, तूर डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंची मदत कोकण आणि आसपासच्या परिसरात पाठवण्यात आली आहे. मान्सून केरळमध्ये 3 जूनला दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातनं सध्या वेगानं प्रगती करत असलेलं निवृत्त मोसमी वारे केरळपर्यंत पोहोचण्यास सध्या अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील गौतम पब्लिक स्कूलचे कला शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सुबक रांगोळी साकारली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही रांगोळी साकारण्यात आली आहे. कोळपेवाडी गावच्या सांस्कृतिक वैभवात भर घालताना चव्हाण हे विविध उपक्रम राबवत असतात. अहिल्यादेवींचं जीवनातील काम अभिमानास्पद असून हीच प्रेरणा घेऊन सदर रांगोळी रेखाटल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
राजमाता अहिल्यादेवींविषयी अपशब्द वापरल्यानं समाजातील कार्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातल्या अंबड पोलिसात ठिय्या दिला। अंबड तालुक्यातील पांगरखेडा येथील शंकर कान्होरे यानं अहिल्यादेवींविषयी अपशब्द वापरला होता। त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान शंकर कान्होरे यांच्या विरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, मात्र अद्याप त्याला अटक केली नाही। त्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि समाजातील युवकांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत या समाजकंटकाला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय। घराच्या अंगणात वीज पडल्यानं घरातील लोकांना विजेचे चांगले झटके बसलेत। लाईटचा शॉक लागतो तसा झटका काही क्षण बसला। ही घटना आहे पुरंदर तालुक्यातल्या गळुंचे गावामधली। हा संपूर्ण थरार संजय निगडे यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपलाय। अंगणातील नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं झाड तुळशी वृंदावन आणि झाड भर पावसात जळत होतं। यात कुठलंही नुकसान झालं नाही। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज।